पोलिसांनी आता आपला मोर्चा वैज्ञानिक पुराव्यांकडे वळवला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून गोळा केलेले प्रत्येक लहान मोठे भौतिक पुरावे अत्यंत काळजीपूर्वक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. रक्ताचे नमुने, केसांचे तंतू, बोटांचे ठसे आणि संशयित शस्त्राचे विश्लेषण सुरू झाले. या वैज्ञानिक तपासणीतून अनेक अनपेक्षित आणि महत्त्वपूर्ण गोष्टी समोर येऊ लागल्या. कारण फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आरुषीच्या शरीरावर आणि तिच्या बेडवर सापडलेले रक्त पूर्णपणे तिचेच होते. यात कोणतीही मिसळ नव्हती. मात्र हेमराजच्या खोलीत आणि घराच्या टेरेसवर सापडलेल्या रक्ताच्या डागांचे विश्लेषण अधिक रहस्यमय ठरले. टेरेसवरील रक्ताचे डाग हेमराजच्या रक्ताशी पूर्णपणे जुळत होते. याचा अर्थ हेमराज त्या टेरेसवर नक्कीच उपस्थित होता. पण तो तिथे काय करत होता? या व्यतिरिक्त आरुषीच्या गळ्यावर आणि डोक्यावर ज्या तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते ते शस्त्र कोणतं होतं याचा शोध घेणं पोलिसांसाठी महत्त्वाचं आव्हान होतं. घरात सापडलेल्या काही वस्तूंना तपासणीसाठी पाठवलं गेलं, पण निश्चितपणे तेच हत्यार आहे हे सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नव्हते. तज्ज्ञांनी आरुषीच्या जखमांचे बारकाईने विश्लेषण केले आणि सांगितले की त्या अत्यंत धारदार आणि तीक्ष्ण शस्त्राने केलेल्या होत्या. वार करण्याची पद्धत पाहता खुनीला मानवी शरीराची चांगली जाण असावी किंवा तो व्यावसायिक असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी कृष्णाच्या खोलीत सापडलेल्या रक्तांच्या डागांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ते मानवी रक्त असल्याचं निष्पन्न झालं, पण ते नेमकं रक्त कुणाचं होतं हे निश्चितपणे सांगता आलं नाही. कृष्णाने मात्र त्या डागांबद्दल समाधानकारक आणि विश्वासार्ह उत्तर दिलं नाही, ज्यामुळे त्याच्यावरील संशय कायम राहिला. या सगळ्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आपली तपासाची दिशा हळूहळू बदलली. हेमराजच्या टेरेसवर असणं आणि कृष्णाच्या खोलीतील रहस्यमय रक्ताचे डाग या दोन्ही गोष्टी आता तपासाच्या केंद्रस्थानी होत्या. इन्स्पेक्टर सिंग आणि त्यांची टीम या दोन धाग्यांच्या मदतीने सत्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते. या वैज्ञानिक पुराव्यांनी तपासाला एक नवीन आणि निर्णायक वळण दिलं होतं. हेमराजचा टेरेसवरील सहभाग आणि कृष्णाच्या खोलीत न उलगडलेले रक्ताचे रहस्य या गोष्टी आता प्रकरणाला अधिक गुंतागुंतीचं बनवत चालल्या होत्या. आणि त्याचबरोबर आरुषी हत्याकांड आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनला होता. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी ह्या प्रकरणाला अक्षरशः घेरलं होतं. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार तर्कवितर्क लढवत होता. पोलिसांकडून मिळणाऱ्या अर्धवट माहितीच्या आधारावर मीडियाने अनेक काल्पनिक कथा रचल्या आणि त्या प्रसारित केल्या. काही वृत्तवाहिन्यांनी तर नुपूर आणि राजेश तलवार यांना थेट खुनी ठरवून टाकलं. त्यांच्या चारित्र्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर अनेक आरोप करण्यात आले. समाजातील काही लोकही या मीडिया ट्रायलमध्ये सहभागी झाले आणि तलवार दाम्पत्याबद्दल नकारात्मक मत तयार झालं. हे काय चाललंय? आम्ही आमची मुलगी गमावली आणि ही लोक आम्हालाच गुन्हेगार ठरवतायत. नुपूर एका वृत्तवाहिनीवरील बातमी पाहून रडत म्हणाली, शांत हो नुपूर, आपल्याला या सगळ्यांचा सामना करायचा आहे आणि सत्य लवकरच बाहेर येईल. राजेश तिला धीर देत म्हणाला, पण त्याच्या मनातही भीती आणि संशय वाढत होता. समाजाचा दबाव आणि मीडिया ट्रायलमुळे पोलिसांवरही अधिक दबाव आला होता. त्यांना लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावायचा होता. इन्स्पेक्टर रणजित सिंग आणि त्यांची टीम दिवस रात्र तपास करत होती, पण त्यांना ठोस निष्कर्ष मिळत नव्हता. अनेक दिवसानंतर पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली. या कॉन्फरन्समध्ये त्यांनी तपासाची आतापर्यंतची माहिती दिली आणि काही धक्कादायक खुलासे केले. पोलिसांनी सांगितले की त्यांना तलवार यांच्या घरातून एक शस्त्र सापडलंय, ज्यावर आरुषी आणि हेमराज दोघांचेही रक्त असल्याचे पुरावे मिळालेत. या खुलासाने मीडिया आणि समाजात एकच खळबळ उडाली. आता संशयाची सुई पूर्णपणे तलवार दाम्पत्याकडे वळत होती. पोलिसांना असा संशय होता की राजेश तलवार यांनी रागाच्या भरात दोघांची हत्या केली असावी. हे शक्यच नाही. राजेश असं कधीच करू शकत नाही. नुपूर न्यायासाठी याचना करत होती, पण तिचं म्हणणं ऐकणारे फार कमी लोक होते. या प्रेस कॉन्फरन्समुळे तलवार दाम्पत्याची सामाजिक प्रतिमा पूर्णपणे धुळीस मिळाली. त्यांच्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनीही त्यांच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. ते पूर्णपणे एकाकी पडले होते. पोलिसांच्या या प्रेस कॉन्फरन्सने संशयाची सुई पूर्णपणे तलवार दाम्पत्याकडे वळली होती. पोलिसांनी तलवार दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल केले आणि न्यायालयीन लढाई सुरू झाली. संपूर्ण देशाचं लक्ष ह्या खटल्याकडे लागलं होतं. न्यायालयात दोन्ही बाजूंचे वकील आपापले युक्तिवाद मांडत होते. सरकारी वकील ह्या खटल्यात तलवार दाम्पत्याला कोणत्याही किमतीत दोषी ठरवू इच्छित होते. त्यांनी न्यायालयासमोर परिस्थितीजन्य पुरावे सादर केले.
त्यांनी सांगितलं की घरात सापडलेले शस्त्र आणि त्यावर मिळालेले रक्ताचे नमुने हे सिद्ध करतात की राजेश तलवार यांनीच आरुषी आणि हेमराजची हत्या केली. माझ्या अशिलाने रागाच्या भरात हे कृत्य केलंय. त्यांनी आपल्या मुलीला आणि नोकराला मारले कारण त्यांना दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. या उलट तलवार यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्यांचे अशील निर्दोष आहेत आणि त्यांना खोट्या आरोपांमध्ये फसवलं जातंय. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवणं योग्य नाही. माझ्या अशिलांविरुद्ध कोणतेही प्रत्यक्ष पुरावे नाहीत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे संशयास्पद आहेत आणि ते खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तलवार यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या खटल्यात अनेक साक्षीदार तपासले गेले. आरुषीच्या शाळेतील मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि तलवार यांच्या शेजाऱ्यांनी न्यायालयात साक्ष दिली. प्रत्येकाने आपापल्या परीने घटनेबद्दल माहिती दिली. न्यायालयात अनेक दिवस युक्तिवाद आणि प्रतिवाद चालले. दोन्ही बाजूंचे वकील आपापल्या बाजूने जोरदार युक्तिवाद करत होते. न्यायाधीशांनी प्रत्येक साक्षीदाराची साक्ष काळजीपूर्वक ऐकली आणि सर्व पुरावे तपासले आणि अखेरीस त्या निर्णायक दिवसाची प्रतीक्षा संपली, ज्या दिवशी आरुषी हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयात घोषित करणार होते. न्यायालय कक्ष आतून आणि बाहेरून खचाखच भरलेलं होतं. मीडियाचे प्रतिनिधी, वकील आणि सामान्य नागरिक निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते. नुपूर आणि राजेश तलवार न्यायालयात शांतपणे उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती, चिंता आणि अनिश्चितता स्पष्टपणे दिसत होती. न्यायाधीश आपल्या आसनावर आले आणि त्यांनी निकालाचे वाचन सुरू केले. संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता पसरली होती. प्रत्येकजण निकालाच्या एका शब्दासाठी कान टवकारून बसला होता. या न्यायालयात सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य तथ्य यांचा विचार करून आरोपी नुपूर तलवार आणि राजेश तलवार यांना त्यांची मुलगी आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात येत आहे. न्यायाधीशांनी अत्यंत गंभीर आणि स्पष्ट आवाजात आपला निर्णय दिला. निकाल ऐकून नुपूर आणि राजेश यांना जबरदस्त धक्का बसला. नुपूर जागीच कोसळली तर राजेश पूर्णपणे हतबल होऊन उभे राहिले. त्यांना विश्वास बसत नव्हता की न्यायालयाने त्यांना त्यांच्याच मुलीच्या हत्येसाठी दोषी ठरवलंय. त्यांच्या डोळ्यात निराशा आणि वेदना स्पष्ट दिसत होती. या निकालामुळे मीडिया आणि समाजात एकच जल्लोष झाला. ज्या लोकांनी तलवार दाम्पत्याला दोषी मानलं होतं त्यांना आज न्याय मिळाल्याचं समाधान वाटत होतं. अनेक वृत्तवाहिन्यांनी या निकालाला सत्याचा विजय असं म्हटलं. परंतु या निकालावर अनेक गंभीर प्रश्नचिन्हे उभी राहिली. अनेक कायदेतज्ञांनी, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनीही या निकालावर शंका उपस्थित केली. त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांकडे ठोस आणि प्रत्यक्ष पुरावे नव्हते आणि केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर दिलेला निकाल अन्यायकारक असू शकतो. अनेकांनी असा युक्तिवाद केला की तपास योग्य दिशेने झाला नाही आणि अनेक महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित केले गेले. या घटनेनंतर अनेक वर्षांपर्यंत हे रहस्य कायम राहिलं की खरंच आरुषी आणि हेमराजची हत्या कोणी केली? तलवार दाम्पत्याने केली की आणखी कोणीतरी यामध्ये सामील होतं? अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. काही लोकांचा असा विश्वास होता की बाहेरील कोणीतरी घरात घुसून हत्या केली आणि पुरावे नष्ट केले, तर काहींना असं वाटत होतं की घरातच कोणीतरी होता ज्याने हे भयानक कृत्य केलं आणि तलवार दाम्पत्याला फसवलं. तलवार दाम्पत्याने नेहमीच आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उभे केले. तपास यंत्रणेची कार्यक्षमता, मीडिया ट्रायलचा समाजावर होणारा नकारात्मक प्रभाव आणि न्याय व्यवस्थेची भूमिका. आरुषी हत्याकांड ही एक अशी कथा बनली जी आजही लोकांना विचार करायला लावते की सत्य काय होतं. पडद्यामागे दडलेलं रहस्य कधी उघड होईल का? ही कथा इथे संपते, पण या प्रकरणाचं गूढ कायम राहील. अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी ऐकत रहा कथाकार कमलाकर.